आज कॅबिनेटमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत असाल की राज्य सरकार दिवसेंदिवस राज्यातील नागरिकांसाठी बऱ्याच योजना राबवताना दिसत आहेत। तर मग आता त्यातलीच महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना आहेत। या योजनेमार्फत कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम मजुरांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जात आहे। तर मग आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जेही बांधकाम कामगार असेल त्यांना 1 लाख रुपये आणि काही मुबलक सुविधा देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे। तर आता राज्यातील नागरिकांना महिलांना लाडकी बहीण योजनेचा चांगला लाभ मिळाला असून राज्यातील जवळपास 3 करोड महिलांना या योजनेचा अद्यापपर्यंत लाभ झाला आहे। तर मग आता मित्रांनो, जे बांधकाम मजूर आहेत यांना 1 लाख रुपये अनुदान किंवा 1 लाख रुपयाचा लाभ कसा मिळणार आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची योजना राबवताना सुद्धा दिसत आहे। तर मग आता या नागरिकांना, या कामगारांना 1 लाख रुपये कसे मिळणार हे आपण पाहूया। परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे, कारण अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। तर राज्यातील जे बांधकाम मजूर आहेत या मजुरांना कामगार मंडळ बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवतात असतात। तर यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे ती अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे। तर या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना 50,000 रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाणार होते, परंतु आता या अर्थसहाय्यामध्ये दुपटीने वाढ करून बांधकाम मजुरांना डायरेक्ट 1 लाख रुपये राज्य सरकार आणि कल्याणकारी मंडळातर्फे मिळणार आहे। तर अटल बांधकाम कामगार आवास या योजनेअंतर्गत राहायला स्वतःची जागा नसलेल्या बांधकाम कामगारांना जागा खरेदी करण्यासाठी जे 50,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार होतं, आता त्यात दुपटीने वाढ करून 1 लाख रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। तर त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजनांची अर्ज स्वीकृती करून घेण्याबाबत सुद्धा 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र लागणार होतं ते बांधकाम कामगारांना आता डायरेक्ट ऑफिस मार्फत मिळणार आहे। तर मग आता कामगारांना हे 90 दिवसाचं प्रमाणपत्र तर मिळणारच आहे, परंतु बऱ्याच मंडळींचे अर्ज हे अद्यापही पेंडिंग आहे। तर याचा लवकर निष्कर्ष मार्गी लावावा असा जोरसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कामगार ऑफिसला बजावून सांगितलं आहे। तर आता मग तुम्ही म्हणत असाल की आता बांधकाम कामगार योजनेचा जो घरकुल आवास योजना असेल किंवा हा 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहे, तर यासाठी अर्ज कसा करायचा आहे। तर मित्रांनो, अर्ज ऑफलाईन असल्यामुळं तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन सेंटरवरून घ्यायचा आहे। ऑनलाईन सेंटरवर गेल्यानंतर जेही कागदपत्र त्या अर्जासोबत लागणार आहेत ते संपूर्ण कागदपत्र या अर्जासोबत जोडायचे आहे आणि हा अर्ज तुम्हाला बांधकाम ऑफिसमध्ये नेऊन समाविष्ट करायचा आहे। तर मित्रांनो, अर्ज ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं थोडा उशीरसुद्धा लागू शकतो, त्यामुळं तुमचे अर्ज हे बांधकाम ऑफिसमध्ये जमा करायचे आहे। तर आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजना असेल, अटल बांधकाम कामगार योजना असेल किंवा एखादी पोस्टाची योजना असेल, अशा बऱ्याच योजना राज्य सरकारने आता त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। तर मित्रांनो, जे बांधकाम मजूर आहेत यांना डायरेक्ट 1 लाख रुपये घरासाठी आणि 6 लाख रुपये घर बांधण्यासाठी राज्य सरकार यांच्याकडून मिळणार आहे। तर मित्रांनो, आता याबाबत तुमचं नक्की मत काय आहे आणि हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ, योजनेची माहिती, शासकीय संदर्भातील योजनेची व्हिडिओ, शेतीविषयक योजनेची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहावे म्हणून चॅनल सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे।